नाही, नाही. स्टँडअप कॉमेडीमुळे अजिबात काही होणार नाही. कारण स्टँडअप कॉमेडीचा प्रेक्षक वर्गच वेगळा आहे. हां. नाटकाचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, सिनेमाचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, स्टँडअप कॉमेडीचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. स्टँडअप कॉमेडी खरं सांगायचं तर मला ती फारशी आवडत नाही. स्टँडअप कॉमेडी पूर्वी करायची म्हणजे आता आता त्याला स्टँडअप कॉमेडी असं म्हणू शकतो आपण. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, शंकर चव्हाण, शंकर पाटील वगैरे जे करायची ती खरं स्टँडअप कॉमेडी होती. पण त्याला त्यावेळेला कथाकथन वगैरे म्हणायचे. हं. ती सगळ्यात उत्तम आणि दर्जेदार स्टँडअप कॉमेडी होती खरं सांगायचं तर. पण आता तो दर्जा खूप घसरत चाललेला आहे. हं. म्हणजे शिव्या वापरणं किंवा काहीतरी वाईट बोलणं, कमरेखालची विनोद करणं, ह्याच गोष्टी आता होतात. त्या गोष्टींची काही गरजच नाही आहे. ह्या गोष्टी करूनच विनोद होतो, असा जर का प्रघात असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही ह्या गोष्टी न वापरता सुद्धा लोकांना खळखळून हसवू शकता. तर मग कमरेखालचे विनोद कशाला करायचे? किंवा कुठेतरी असभ्य बोलणं वगैरे होतं किंवा शिव्या. आता शिव्या तर इतक्या सर्रास वापरल्या जातात स्टँडअप कॉमेडीमध्ये, बरोबर. ज्या काही गरजेच्या नाही आहेत. माझं असं म्हणणं आहे, की तो लहान मुलगा म्हणजे 6 वर्षाचा मुलगा ते 60 वर्षाचे आजोबा किंवा 90 वर्षाचे आजोबा, आजी यांनी सगळ्यांनी एकत्र बसून ते एन्जॉय केलं तर ते खरं नाटक आहे. तो खरा चित्रपट आहे. तर ते खरं स्टँडअप कॉमेडी आहे.